नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना आणि मजेतच राहा. सो हा व्हिडिओ मी बनवतो आहे, ह्याचं जे कारण आहे ते कुठल्या प्रकारचं कोणाला टार्गेट करणं नाही आहे, कोणाच्या अगेन्स्ट हेट्रेड पसरवणं नाही आहे किंवा कोणालावरती ॲलिगेशन्स लावणं तर अजिबात नाही आहे. हा व्हिडिओ एक जस्ट इन्फॉर्मेशन आहे की कोराकोरीचा एपिसोड 4 गेला कुठे? तर मला सांगायला आवडेल गाईस की अनफॉर्च्युनेटली आपण कोराकोरीचा एपिसोड 4 जो आहे तो डाऊन करतो आहे. बिकॉज तुम्हाला तर माहितीच आहे की एपिसोड 4 बूम झाला. तुम्ही त्याला कमालीचा प्रतिसाद दिलात. तो व्हायरल झाला. त्याला लॅक्समध्ये व्ह्यूज आले. तो मिलियन पण गेला असता. बट ह्या सक्सेसच्या जर्नीमध्ये एक अनफॉर्च्युनेट गोष्ट झाली की बिकॉज ऑफ द बोल्ड एपिसोड, द डायलॉग्स किंवा कॅरेक्टर, त्या एपिसोडमध्ये बराच कॉमेंट्समध्ये हेट्रेड पसरवला गेला. म्हणजे खूपच बुलिंग, हॅरॅसमेंट आणि खूप वाईट वाईट कॉमेंट्स त्याच्यात यायला लागल्या. बिकॉज ऑफ दॅट आमचा जो आर्टिस्ट आहे त्याला खूप हेट्रेड फेस करावं लागलं. त्याचा मेंटल वेलबिईंग किंवा मेंटल पीसवरती गोष्टी गेल्या. प्लस त्याची फॅमिलीसुद्धा एका खूप मेंटल स्ट्रेसमधून गेली बिकॉज ऑफ ऑल दॅट थिंग्स. आणि आम्हाला पर्सनली किंवा माझ्या पूर्ण टीमला आमचा आर्टिस्ट हा आमच्या कॉन्टेंटपेक्षा जास्त मॅटर करतो. आणि म्हणूनच मी, टीम ओमी वॉट नेक्स्ट, विक्रांत पवार अँड क्लब अडतीस, टीम अद्वैत प्रोडक्शन यांनी हा डिसिजन घेतला आहे की आपण जो एपिसोड 4 आहे तो डाऊन करत आहोत फॉर द मेंटल पीस, वेलबिईंग ऑफ द आर्टिस्ट अँड द फॅमिली. बिकॉज आम्हाला अजिबात नाही आवडणार की कॉन्टेंटसाठी आपल्या कोणाच्या तरी स्पेशल व्यक्तीला त्याचा त्रास होतो आहे. सो दॅट्स द रिझन वी हॅव पुट डाऊन द एपिसोड 4 ऑन ऑल द सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स. अँड सोबतच मला हे सांगायला आवडेल की आता जर तुम्ही ही सिरीज बघताय आणि तुम्हाला हा प्रश्न पडत असेल की मग एक्झॅक्टली एपिसोड 4मध्ये झालं काय, तर फक्त एक ग्लिम्स देतो सो दॅट तुम्हाला पुढची स्टोरी समजेल. की एपिसोड 4मध्ये अभिषेक एका मुलीला भेटतो. ती मुलगी त्याची खूप खच्ची करते आणि त्याला डायरेक्ट कोरा किंवा वर्जिन असं संबोधित करून त्याला पूर्ण डिमोटिवेट करून टाकते. सो आता एक धमाल अशी जर्नी सुरू होणार आहे की आता अभिषेक काय करेल? तो मुलगी बघेल पुढे की नाहीच, की तो मुलगी बघणारच नाही. आणि आता कोराकोरी खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. सो गाईज कीप वॉचिंग. तुम्ही पुढचे एपिसोड्स बघा. ते ॲज पर प्लॅन येतच राहतील. अँड जसं मी म्हटलं की बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. सो येस, कीप वॉचिंग कोराकोरी अँड असंच प्रेम दाखवत राहा. थँक्यू सो मच.